See the question now carefully. Find the number of weights so that the letters of the word history can be arranged as. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. वन बाय वन आपण एकेका कंडिशनवरती येणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, हिस्ट्री या वर्डमध्ये लेटर्स कोणकोणते आहेत? H I हे आपण या ठिकाणी लिहून ठेवू. H I S T O R Y. कुठलंही लेटर यामध्ये रिपीट झालंय का? डबल आलंय का? नाही. सगळे लेटर सिंगलच आहेत. ओके. किती लेटर आहेत एकूण? 1 2 3 4 5 6 7. बरोबर, 7 लेटर्स आहेत. मग हे 7 लेटर अरेंज करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती आहेत? 7 टोटल नंबर ऑफ वेज 7p7 म्हणजे 7 फॅक्टोरियल. ओके, टोटल नंबर ऑफ वेज असेच काढून ठेवायचे. या सेक्शनसाठी या टॉपिकसाठी आवश्यकता नाही, पण प्रोबॅबिलिटीसाठी आपल्याला ते आवश्यक असतात, म्हणून तेही काढण्याची प्रॅक्टिस लगेच करायची. आता यामध्ये एक एक कंडिशन दिलेली आहे. फर्स्ट कंडिशन आहे Y and T are together. Y and T are together म्हणजे या 7 पैकी जे दोघं जण आहेत Y आणि T, ते 2 जिवलग मित्र आहेत आणि त्यांनी नेहमी सोबतच राहायचं आहे. मग जर टुगेदर असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? येस, त्यांचा एक ग्रुप करायचा. Y आणि T दोघांचा एक ग्रुप करायचा. बरोबर आहे. हा झाला एक. आणि मग हे 2 जर सोडले तर राहिले सुट्टे किती? आता HISOR म्हणजे 5 जण सुट्टे राहिले. बरोबर, ते 5 आणि हा एक ग्रुप, अशी किती जणांची अरेंजमेंट करायची आधी आपल्याला? 6 जणांची. बरोबर, 5 सुट्टे आणि एक ग्रुप, 6 जणांची अरेंजमेंट म्हणजे 6 फॅक्टोरियल. आणि त्याच्यानंतर ते दोघं जण आपसात जागा बदलू शकतात. ग्रुपमधले दोघं जण आपसात जागा बदलू शकतात. म्हणजेच 2p2 तो होईल 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 2 फॅक्टोरियल. हे झालं Y and T are together. गॉट दिस? लक्षात आलं टुगेदरचं काय करतो आपण ते? येस सर. जे टुगेदर पाहिजेत त्यांचा एक ग्रुप करायचा. तो एक ग्रुप आणि राहिलेले सुट्टे यांचं ॲडिशन करायचं. 5 + 1 = 6. आधी 6 जण अरेंज करून घ्यायचे, त्याचे नंबर ऑफ वेज 6 फॅक्टोरियल. आणि मग ते ग्रुपमधले दोघं जण आपसात जागा बदलू शकतात. 2 फॅक्टोरियल. क्लिअर? आता याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 आणि परत मल्टिप्लाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2. करा बरं कॅल्क्युलेशन किती येत आहे?
1440 बरोबर आहे का? त्यानंतर हा झाला फर्स्ट. सेकंड काय विचारलंय, y is next to t. y is next to t म्हणजे y हा t च्या नंतर यायला पाहिजे. y हा t च्या नंतर यायला पाहिजे. y हा t च्या नंतर यायला पाहिजे म्हटल्यानंतर काय होणार इथे सिच्युएशन, yes, y is next to t. together. y इज नेक्स्ट टू म्हणजे त्यांचा ग्रुप तर पाहिजे, म्हणजे टी च्या नंतर y यायला पाहिजे, म्हणजे ते असं पाहिजे. बरोबर आहे. जिथे कुठे आपण शिफ्ट करणार तिथे टी वाय अशी जोडी शिफ्ट करणार. y हा टी च्या नंतर यायला पाहिजे. y इज नेक्स्ट टू टी म्हणजे आपल्याला टी वाय अशी जोडी करावी लागेल. या 7 जागा भरत असताना टी कुठेही लिहिला की लगेच नेक्स्ट वाय लिहायचा आहे. इथे टी लिहिला पुढे वाय लिहायचा आहे, म्हणजे टी वाय ही जोडी राहायला पाहिजे. बरोबर. याचा अर्थ यांचा ग्रुप होईल. तो एक ग्रुप आणि बाकी 5 सुट्टे अरेंजमेंट करायला लागेल 6 जणांची. बरोबर. पण 6 जणांची अरेंजमेंट केल्याच्या नंतर ते येणार 6 फॅक्टोरियल. फक्त बदल काय करायचा आहे, तर पहिल्या भागामध्ये आपण जसं म्हटलं होतं की हे दोघं जण आपसात आदला बदल करू शकतात जागेची, तशी आता करू शकतात का? नाही. म्हणजे फक्त हे 2 फॅक्टोरियल घ्यायचं नाहीये, बाकी सगळं तेच करायचं आहे. येते लक्षात? टी नंतर वाय यायला पाहिजे, म्हणजे टी वायचा एक ग्रुपच केला आणि जिथे कुठे शिफ्ट करायचं आहे, जिथे कुठे त्यांची जागा बदलायची आहे ते जोडीनेच बदलणार. पण आधी टी येणार नंतर वाय येणार. ओके. आणि त्यामुळं यांची जागा प्रत्येक वेळी बदलत असताना हा एक ग्रुपच शिफ्ट होणार. म्हणून आपसात जागा फक्त बदलायची नाही, हा 2 फॅक्टोरियल येणार नाही, पण तो एक ग्रुप आणि बाकी 5 सुट्टे अशी 6 जणांची अरेंजमेंट तर होणार, म्हणजे 6 फॅक्टोरियल. आणि 6 फॅक्टोरियल म्हणजे किती? 720. ओके. गॉट दिस? यस. आता थर्ड पार्ट विचारलाय, देर इज नो रेस्ट्रिक्शन. म्हणजे या 7 जणांना अरेंज करायचं आहे आणि काहीच रेस्ट्रिक्शन नाही, काहीच कंडिशन नाही, काहीच कंडिशन नाही आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज. बरोबर आहे.
काहीच कंडिशन नाही आहे, याचा अर्थ काय? टोटल नंबर ऑफ वेज, आणि टोटल नंबर ऑफ वेज आपण ऑलरेडी फाइंड केलेत. सेवन P7 इक्वल टू किती येणार? 7 फॅक्टोरियल. याचं काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. लक्षात आलं आहे? हे आपण आधीच फाइंड केलं होतं. नो रेस्ट्रिक्शन म्हणजे 7 लेटरपासून 7 अक्षरी किती वर्ड्स तयार होऊ शकतात, त्याचे टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे 7 P7, दॅट इज 7 फॅक्टोरियल. गॉट दिस? यस. यस सर. आता फोर्थ पहा केअरफुली. फोर्थ मध्ये काय म्हटलंय? बिगिन अँड एंड विथ वोवेल. फोर्थ मध्ये कंडिशन काय? बिगिन अँड एंड विथ वोवेल. त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की या 7 जणांपैकी वोवेल किती आहेत आणि कोण कोण आहेत? टू आय आणि ओ. 2 वोवेल आहेत. कोण आहेत? आय एक आणि आहे आय आणि दुसरं आहे ओ. नशीब चांगलं 2च आहेत. बरोबर आहे. 3 जण असते तर पुन्हा एकाला भांडावं लागलं असतं. आता आपली रिक्वायरमेंट काय आहे? बिगिन अँड एंड विथ वोवेल. म्हणजे एक वोवेल पहिल्या जागेवरती बसणार आणि एक वोवेल दुसऱ्या जागेवरती, शेवटच्या जागेवरती बसणार. त्याच्यामुळं वोवेलला एकतर पहिली जागा किंवा शेवटची जागा, या 2 जागा आहेत. बरोबर? पण त्याच्यामुळं सिच्युएशन 2 क्रिएट होतील. समजा असं गृहीत धरा, पहिल्या जागेवरती आय आणि शेवटच्या जागेवरती ओ आपण फिक्स करून टाकला. ओके. मधले किती जण शिल्लक राहिले? 5. त्या 5 जागेंवरती उरलेले 5 जण कसेही अरेंज होऊ शकतात. बरोबर? म्हणजे याच्यासाठी नंबर ऑफ वेज किती झाले? 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल. बरोबर? 5 फॅक्टोरियल. और आणखी काय शक्यता आहे? पहिल्या जागेवरती ओ आला, दुसऱ्या शेवटच्या जागेवरती आय आला, तरी सुद्धा मधल्या 5 जागांवरती बाकीचे 5 जण बसवायच लागणार आहेत ना. हो. म्हणजे ऑर म्हटल्यामुळं त्याच्यासाठी पण किती नंबर ऑफ वे झाले? बरोबर? इथे आय आणि इथे ओ लिहिला, मधल्यांच्या जागा बदलून टाकल्या आपण, त्याचे नंबर ऑफ वेज 5 फॅक्टोरियल. किंवा दुसरा मार्ग काय? इथे ओ इथे आय, इथे ओ आणि इथे आय लिहिला, पुन्हा मधल्यांच्या जागा बदलत बदलत गेलो आपण, 5 फॅक्टोरियल. किंवा आणखी एका प्रकारे आपण हे सोडवू शकतो. वोवेल किती आहेत? 2. त्यांना जागा किती? 2च. 2 वोवेल 2 जागेवरती बसवायचे, म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज आपण 2 फॅक्टोरियल लिहू शकतो.
अँड इंटू मधल्या 5 जागांवरती बाकीचे 5 कॉन्सोनंट कसेही बसू शकतो आपण, म्हणजे इंटू 5 फॅक्टोरियल. म्हणजे या प्रकारे घ्या किंवा या प्रकारे घ्या, अर्थ एकच आहे, सोल्युशन एकच आहे. बरोबर आहे. बिगिन अँड एंड विथ वोवेल, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येत आहे? 240. कारण 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू येते 120. 120 प्लस 120 करा किंवा 120 मल्टिप्लाइड बाय 2 करा, 240. बिगिन अँड एंड विथ वोवेल, सुरुवात आणि शेवट वोवेलनी व्हायला पाहिजे. मग ही कंडिशन किंवा ही कंडिशन और असल्यामुळं प्लस, किंवा दुसरी मेथड काय, 2 वोवेलला 2 जागा 2 फॅक्टोरियल आणि 5 कॉन्सोनंटला 5 जागा 5 फॅक्टोरियल. गॉट दिस? Yes, sir. Yes, sir. ओके. त्यानंतर 5th आहे एंड विथ ST. सांगा बरं. एंड विथ ST म्हणजे शेवटी S आणि T हे दोघं जणांची जागा फिक्स करून टाकायची. रिझर्वेशन, रिझर्वेशनच्या जागा आधी भरून टाकल्या, बरोबर. आता उरल्या जागा किती 5. आणि लोक किती उरले? 5. मग या 5 जागांपैकी कुणीही कुठेही बसलं तरी काही अडचण आहे का? नाही. नाही. कारण हे 2 जे रिझर्वेशन वाले होते ते आपण आधीच बसून टाकले. यांच्या जागेमध्ये आपला काही बदल नाहीच करता येत, म्हणजे यांच्यासाठी काही नंबर ऑफ वे नाहीच आहे. पॉसिबिलिटीज कुणासाठी आहेत, नंबर ऑफ वेज कुणासाठी आहेत? उरलेल्या 5 जणांसाठी. मग 5 जणांना 5 जागांवरती बसवायचं आहे. नंबर ऑफ वेज किती आले? 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? 120. 120. ओके. And the last one, begin with S and end with T. सांगा बरं काय होईल? Five factorial. Begin with S and end with T. बिगिन विथ S म्हणजे सुरुवातीला Sच पाहिजे, म्हणजे इथं Sचं रिझर्वेशन आहे. एंड विथ T म्हणजे शेवटी Tच पाहिजे, तिथे Tचं रिझर्वेशन आहे. रिझर्वेशनवाले दोघं जण बसून टाकले. मध्ये जागा किती राहिल्या? 5. लोक किती राहिले? 5. म्हणजे नंबर ऑफ वेज किती आले? 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. दिस इज द लास्ट कंडिशन. कळल्या कंडिशन?
येस. Yes, sir. नेक्स्ट वन. Find the number of arrangements of the letters in the word Solapur so that consonants and vowels are placed alternately. Consonants and vowels are placed alternately. म्हणजे आता यांना अशा प्रकारे अरेंज करायचं आहे की वोवेल आणि कॉन्सोनंट अल्टरनेट येतील. आधी आपण बघूया सोलापूर या वर्डमध्ये लेटर्स कोणकोणते आहेत. SOLAPUR. किती लेटर आहेत. 7 लेटर आहेत. त्याच्यामध्ये वोवेल किती आहेत. 3 कोणकोणते. O A and U. ए O A U. 3 वोवेल आहेत आणि कॉन्सनंट किती आहेत. 4. 4. SLPR. 4 कॉन्सनंट 3 वोवेल. क्लिअर. Yes. आता आपल्याला 7 जागा भरायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7. पण कंडिशन आहे की वोवेल्स आणि कॉन्सनंट अल्टरनेट यायला पाहिजेत. आता याच्यामध्ये आणि नॉट टुगेदरमध्ये थोडासा फरक आहे. टुगेदर नॉट टुगेदर मधला जो नॉट टुगेदरचा टाईप आहे, थोडक्यात आपल्याला वोवेल्स टुगेदर नाही येऊ द्यायचेत. अल्टरनेट मांडायचेत म्हणजे काय, वोवेल टुगेदर नाही येऊ द्यायचेत. किंवा कॉन्सोनंट सुद्धा टुगेदर नाही येऊ द्यायचेत. कॉन्सोनंटही टुगेदर येऊ द्यायचे नाहीत आणि वोवेल पण टुगेदर येऊ द्यायचे नाहीत. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा फरक आहे. जर समजा वोवेल्स आर नॉट टुगेदर म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं. वोवेल्स आर नॉट टुगेदर म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं. नॉट टुगेदरचा टाईप आधी आपण कॉन्सोनंट अरेंज करून घेतले असते अल्टरनेट प्लेसवरती. Yes. बरोबर. म्हणजे इथे समजा आपण S लिहिला, इथे L लिहिला, इथे P लिहिला, इथे R लिहिला. बरोबर. हो. म्हणजे 4 जागा. आता हे आपसात इथल्या इथे जागा बदलू शकतील. Lच्या जागी S आला, Lच्या जागी P आला, Pच्या जागी L आला. म्हणजे 4 कॉन्सोनंटसाठी 4 जागा झाल्या. त्याचे नंबर ऑफ वेज किती झाले. 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल. ओके. आता बघा नॉट टुगेदरच्या क्वेश्चनमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय पडतो ते.
4 ठिकाणी आपण 4 कॉन्सनंट मांडले, त्याचे नंबर ऑफ वेज 4 फॅक्टोरियल झाले. नॉट टुगेदरमध्ये आपण काय करत असतो, हे 4 मध्ये एक जागा वाढवत असतो, बरोबर आहे. या बाजूला एक हो. किंवा या बाजूला एक. Yes. ती नॉट टुगेदरमध्ये वोवेल टुगेदर नको, आपल्याला एवढंच महत्त्वाचं. कॉन्सनंट टुगेदर आले तर चालतात की त्या कंडिशनमध्ये. जर जागा वाढवली तर काय घडतं हे आधी लक्षात घ्या. जागा जर आपण एक वाढवली, समजा इथं एक ओवेल बसला, इथं एक ओवेल बसला, इथं एक ओवेल बसला. वोवेल्स आर नॉट टुगेदर, वोवेल एकत्र येणार नाहीत, बरोबर. पण ही मधली खुर्ची रिकामी राहिल्यामुळं हा एस सरकेल ना एल कडं, बरोबर आहे का. ही मधली खुर्ची रिकामी राहिल्यामुळं एस इकडे सरकेल एल कडे आणि कॉन्सोनंट पण शेजारी येतील. ते इथं चालणार आहे का. नाही. फरक लक्षात घ्या. कन्फ्युजन जे होतात ते याच्यामुळे होतात. टुगेदर नॉट टुगेदरच्या ग्रुपमधला जो नॉट टुगेदर आहे त्यात आपल्याला काय म्हटलेलं असतं, फक्त वोवेल एकत्र नको आहेत, कॉन्सनंटला काय करायचं ते करू द्या. म्हणून आपण तिथं एक जागा वाढवत असतो, ती चालते वाढवलेली. पण इथे ही जागा वाढवलेली चालणार आहे का. नाही. 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 म्हणजे सिच्युएशन अशी ठेवावं लागेल या प्रकारे, एवढीच. म्हणजे वोवेलला पण 3च जागा, वोवेलला पण 3च जागा. म्हणजे इथे +1 होणार नाही, मल्टीप्लाइड बाय किती येणार, फक्त 3 फॅक्टोरियल. ओके. काय केलं आपण यात, नॉट टुगेदर असा शब्द वापरलेला नाहीये क्वेश्चन मध्ये. प्लेस्ड अल्टरनेटली, म्हणजे कॉन्सोनंट सुद्धा शेजारी शेजारी येऊ द्यायचे नाहीत आणि वोवेल सुद्धा शेजारी शेजारी येऊ द्यायचे नाहीत. म्हणजे आपल्याला या 4 ठिकाणी कॉन्सोनंट बसवावे लागतील आणि या मधल्या 3 ठिकाणी वोवेल बसवावे लागतील. मग 4 पैकी कोणत्याही जागेवरती कोणताही कॉन्सोनंट बसू शकतो आपण, म्हणून 4 फॅक्टोरियल. आणि मधल्या 3 जागांपैकी कोणताही वोवेल कुठेही बसू शकतो, म्हणून त्याच्यासाठी 3 फॅक्टोरियल. ओके. आता समजा आपण आणखी एका कंडिशनचा विचार केला. ह्या 7 जागा आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये आपण काय केलं, सुरुवात कॉन्सोनंटने केली. आता गृहीत धरा इथं एक वोवेल बसलाय, इथं एक वोवेल बसलाय, इथं एक वोवेल बसलाय. चालणार आहे का असं. नाही. नाही चालणार. नाही. कारण वोवेल तर अल्टरनेट येतील, पण कॉन्सोनंट शेजारी जातील ना, हो. बरोबर. त्यामुळं सुरुवात वोवेल्सने करून उपयोग नाही, म्हणून ही कंडिशन घेता येणार नाही. त्यामुळं कंडिशन फक्त हीच. मग 4 फॅक्टोरियल म्हणजे किती, 24. किती येतंय मल्टिप्लिकेशन बघा, 144. 144 इज द रिक्वायर्ड आन्सर. कळलं. हो. येस. येस. आणि हे चित्र काढून ठेवत जा साईडला, काय केलंय ते, नंतर याच्यावरून Sir. लक्षात येत जाईल. ओके.
completed this. Next one. Find the number of 4-digit numbers that can be formed using the digits 1, 2, 4, 5, 6, 8. हा बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे आपल्या, सिंपल. याचं तुम्ही सांगू शकता आन्सर. आता असे बरेच, याच्यात काही जास्त कंडिशन नाही आहे. 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे, म्हणजे 4 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि डिजिट दिलेले किती? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 डिजिट पैकी कोणतेही 4 डिजिट घेऊन 4 अंकी संख्या तयार करायची आहे. पहिली कंडिशन आहे, डिजिट्स कॅन बी रिपीटेड. रिपीटेशन चालणार आहे. मग आता सांगा, पहिल्या जागेवरती 6 पैकी आपण कोणतंही डिजिट लिहू शकतो? येस ऑर नो? Yes. म्हणजे त्याचे नंबर ऑफ पेज काय झाले? 6p1. 6p1 इंटू दुसऱ्या जागेवरती पुन्हा 6p1. 6 पैकीच कुठलंही एक डिजिट लिहू शकतो, कारण रिपीटेशन चालणार आहे. बरोबर? 6p1. तिसऱ्या जागेसाठी 6p1. आणि चौथ्या जागेसाठी 6p1. बरोबर आहे, कारण रिपीटेशन चालणार आहे. जे डिजिट आधी आलंय ते डिजिट नंतर पण येऊ शकणार आहे. म्हणजे 6 × 6 × 6 × 6 काय ते मल्टिप्लिकेशन करा. किती येत आहे? 1292. 1296. 96. ओके. यात काही कोणापेक्षा लहान कोणापेक्षा मोठी काहीही कंडिशन दिलेली नाही आहे क्वेश्चनची. स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ मार्गी, सोपा क्वेश्चन आहे. आणि पुढे म्हटलंय डिजिट्स कॅनॉट बी रिपीटेड. डिजिट रिपीट होऊ द्यायचे नाहीत. म्हणजे पहिल्या जागेवरती 6 पैकी कोणीही एक जण बसू शकतो. बरोबर आहे? हो. पहिल्या जागेसाठी काय आलं? 6p1. दुसऱ्या जागेवरती 5p1. 5, कारण जो एक आधी आलाय तो डबल नाही येऊ द्यायचा, म्हणजे 5p1. तिसऱ्या जागेसाठी 4p1. 4p1, कारण आधी दोघं जण आले ते परत येऊ द्यायचे नाही. आणि चौथ्या जागेसाठी 3p1. एक एक कमी कमी होत जाणार डिजिट. ते लिहिलं की त्याचं काम संपलं. आधी इथे 6 पैकी कोणतंही एक लिहिलं, राहिले 5. 5 पैकी एक जण इथे बसवायचा, राहिले 4. 4 पैकी एक जण इथे बसवायचा, राहिले 3. 3 पैकी एक जण इथे बसवायचा. संपलं काम. म्हणजे 6 × 5 × 4 × 3 काय ते मल्टिप्लिकेशन? 360. 360. ओके. Yes. Write down then.
Now see here 11 number. How many numbers can be formed using the digits 0, 1, 2, 3, 4, 5? 6 डिजिट दिलेले आहेत. विदाउट रिपिटेशन नको आहे. सो दॅट रिझल्टिंग नंबर्स आर बिटवीन म्हटलं आहे 100 and 1000. काय काय कंडिशन आहेत? तयार होणारी संख्या जी आहे ती 100 आणि 1000च्या मधली पाहिजे. म्हणजे किती अंकी संख्या तयार होतील बरं? 3 डिजिट नंबर तयार होतील. बरोबर. म्हणजे आपल्याला 3 डिजिट नंबर तयार करायचे. क्लिअर? येस. कारण 1000 पेक्षा जस्ट एक न लहान म्हणजे 999. ती 3 अंकीच आहे. ओके. 3 डिजिट नंबर तयार करायचे. क्लिअर? 100 पेक्षा मोठे पाहिजेत. तर 100 हा पहिला 3 डिजिट नंबर आहे आणि 1000 हा पहिला 4 डिजिट नंबर आहे. कुठलाही 3 डिजिट नंबर 100 पेक्षा लहान येईल का? नाही. म्हणजे आपल्याला फक्त विचार एवढाच करायचा आहे की 3 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्यात रिपिटेशन नको आहे. याच्यासाठी मला सांगा, पहिल्या जागेवरती या 6 पैकी कुणीही एक जण बसवला तर चालणार आहे का? नाही. का? 0 नाही. येस, 0 नाही चालणार. कारण 0 जर इथे आला तर संख्या 2 अंकी तयार होते पुढे. बरोबर. हो. म्हणजे पहिल्या जागेवरती आपण या 5 पैकी कुणीही एक जण लिहू शकतो. बरोबर आहे का? बघा. हो. येस. 5p1. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या जागेसाठी नंबर ऑफ वेज किती झाले? 5p1 इंटू. आता दुसऱ्या जागेसाठी सांगा बरं, नंबर ऑफ वेज किती होतील? 5p1. कशामुळं? आता तर 0 चालेल ना. हो. मग हे 6 जण आहेत ना. आता एक जण पहिल्या स्थळावर घ्या. येस, रिपिटेशन नाही चालणार म्हटलंय. म्हणजे ॲट ए टाइम 2 कंडिशनचा विचार करायचा आहे. या 5 जणांपैकी एक जण इथे बसला, कुणीही बसेल तो. राहिले किती जण? 4 जण. 4. आणि आता 0 येऊ शकतो दुसऱ्या नंबरला, काही प्रॉब्लेम नाहीये. हो. बरोबर. म्हणजे दुसऱ्या जागेवरती 5 पैकी 1 आणि तिसऱ्या जागेवरती 4p1. कारण 2 जण ऑलरेडी बसले 2 जागांवरती. रिपिटेशन नाही चालणार आहे. म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 4 किती आले नंबर ऑफ वेज? 100. ओके. Next one.
See the question. Find the number of 6-digit numbers using the digits 3, 4, 5, 6, 7, 8 without repetition. How many of these numbers are first दिलाय divisible by 5, second दिलाय not divisible by 5. आता याच्यामध्ये पहा, जे डिजिट आपला दिलेले आहेत ते कोणकोणते आहेत? 3, 4, 5, 6, 7, 8. किती डिजिट दिलेत? 6. आणि किती डिजिटची संख्या तयार करायची आहे? 6. 6 डिजिट पासून 6 अंकी संख्या तयार करायची आणि विदाउट रिपिटेशन म्हटलंय म्हणजे कोणीही रिपीट होणार नाहीये. याचा अर्थ 6 जण 6 जागेवरती आपला प्लेस करायचे. कुठलीही कंडिशन नसताना टोटल नंबर्स किती तयार होतील बरं? 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. बरोबर. हो. आता आपल्याला पाहिजे डिव्हिजिबल बाय 5. कुठलाही नंबर 5 न डिव्हिजिबल येण्यासाठी काय आवश्यक असतं? त्याच्या युनिट प्लेसला एकतर 0 यायला पाहिजे किंवा 5 यायला पाहिजे. पैकी आपल्याला एवढेच डिजिट वापरायचे. याच्यात 0 आहे का कुठे? नाही. नाही. 5 आहे का? आहे. हो. आहे. म्हणजे 0चा आपल्याला उपयोग पण नाही, विचार पण नाही करायचा. आपल्या कामाचा कोण आहे आता? 5. जर नंबर डिव्हिजिबल बाय 5 यायचा असेल तर आधी या 5 ला कुठे जाऊन बसावं लागेल? युनिट प्लेसला. युनिट प्लेसला. बरोबर आहे का? मग आपण आधी या 5 ला इथे नेऊन बसवला. आता उरलेल्या 5 पैकी कुणीही कुठेही बसलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही. म्हणजे 5 जणांसाठी 5 जागा. नंबर ऑफ वेज किती झाले? 5 फॅक्टोरियल. आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? 120. म्हणजे 5 न डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या किती झाल्या? 120. आणि सेकंड विचारलंय नॉट डिव्हिजिबल बाय 5 किती येतील बरं? 720 minus 120. 600. 600. बरोबर आहे. कसं फाइंड केलं? हो. 720 minus 120. बघा, हे टोटल नंबर फाइंड करण्याचा हा बेनिफिट आहे. या 6 डिजिट पासून एकूण संख्या तयार होणार आहेत 720. त्यापैकी 5 न डिव्हिजिबल किती आहेत? 120. 120. म्हणजे उरलेल्या संख्या ज्या 600 संख्या आहेत त्या कशा असतील? नॉट डिव्हिजिबल बाय 5. ओके. सर. आता हे जर समजा एवढाच भाग डायरेक्ट फाइंड करायचा आहे, याच्यावरून फाइंड न करता एवढाच भाग डायरेक्ट फाइंड करायचा आहे, तर काय करावं लागेल? जर नॉट डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे तर 5 ला इथं यूज द्यायचं नाही काही झालं तरी.
5ला जर इथे येऊ द्यायचं नसेल तर आधी काय करावं लागेल, हे बाकीचे जे 5 लोक आहेत ना, या 5 लोकांना पटकन जाऊन ही जागा धरावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे 5 पैकी कुणीही एक जण इथे बसवावं लागेल. येतंय लक्षात. जर नॉट डिव्हिजिबल बाय 5 डायरेक्ट शोधायचा असेल तर काय करणार, नॉट डिव्हिजिबल बाय 5 जर यायचा असेल तर ह्या 5 जणांपैकी कुणालाही एका जणाला इथे बसवावं लागेल आधी शेवटच्या जागेवरती. मग या 5 पैकी एक जण इथे बसला. ओके. आता उरलेल्या 5 जागांपैकी या 5 पैकी एक जण बसला म्हणजे 4 जण शिल्लक राहिले. बरोबर. ते 4 आणि हा एक 5 पाचवा. 5 जागांवरती 5 जण बसवायचेत म्हणजे 5 फॅक्टोरियल. बरोबर. येस. मग 5 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 5, कारण 5p1 ची किंमत 5 येणार. 120 इंटू 5 इक्वल टू किती येणार, 600. म्हणजे नॉट डिव्हिजिबल बाय असं पण फाइंड करता येऊ शकतं. कंडिशन आपण येस एकदा डिव्हिजिबल सांगा ना. डिव्हिजिबल ती एक कंडिशन असते नंबर्स डिव्हिजिबल असण्याची. कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे शेवटच्या जागी 5 किंवा 0 यापैकी जर एक डिजिट आलं तर त्या संख्येला 5 ने भाग जातोच, अशी एक कंडिशन असते इयत्ता 6वी. ओके. कोणत्याही संख्येच्या जर युनिट प्लेसला 5 आला किंवा 0 आला तर त्या संख्येला 5 न भाग जातोच. आता आपल्याला या 6 डिजिट पासून अशा संख्या तयार करायच्या आहेत की ज्या डिव्हिजिबल बाय 5 आहेत, म्हणजे त्यांना 5 ने भाग जातो. मग 5 ने भाग जाण्यासाठी युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, पण 0 आपल्याकडं नाहीच. याचा अर्थ हा जो 5 आहे त्या 5 ला एकट्यालाच इथे नेऊन बसवावं लागेल आधी. जोपर्यंत शेवटच्या प्लेसला 5 येत नाही तोपर्यंत संख्या डिव्हिजिबल बाय 5 होत नाही. मग आपण काय केलं, आधी या 5 ला शेवटच्या जागेवरती नेऊन बसवलं म्हणजे युनिट प्लेसला बसला 5. आता त्याच्या अलीकडे राहिल्या 5 जागा. या 5 जागेंवरती कोणतीही संख्या म्हणजे 3, 4, 6, 7, 8 यापैकी कोणतीही संख्या कुठेही आपण लिहिली तर तयार होणारी जी संख्या असेल, म्हणजेच समजा 3, 4, 6, 7, 8, 5 किंवा 3, 4, 7, 8, 6, 5 किंवा 4, 3, 7, 8, 6, 5 किंवा 8, 7, 6, 5, 4, 3, 5 शेवटच्या जागेवरती 5 फिक्स करून टाकला म्हणजे या एका डिजिटला एक जागा फिक्स देऊन टाकली. उरलेल्या 5 डिजिटला 5 पैकी कोणत्याही एका जागेवरती बसवता येतं, म्हणजे नंबर ऑफ वेज त्याचे येतात 5p5 म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. ओके. समजलं सर.